शहादा तहसीलदारांची मोठी कारवाई, बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त। शहादा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर जप्त केला आहे। या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून प्रशासनाने अवैध गौण खनिज वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार शहादा प्रकाशा मार्गावर नियमित पाहणी दरम्यान तहसीलदार संभाजी पाटील यांनी संशयास्पदरित्या वाळू वाहतूक करणारा 6 चाकी डंपर अडवून त्याची तपासणी केली। यावेळी वाहन चालकाकडे वाळू वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी पावती तसेच संबंधित परवान्याची मागणी करण्यात आली। मात्र चालकाला कोणतीही वैध कागदपत्र अथवा रॉयल्टी सादर करता आली नाही। त्यामुळे संबंधित वाहनावरील वाळू वाहतूक बेकायदा असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले। त्यानंतर महसूल विभागाने तात्काळ कारवाई करत डंपर क्रमांक MH04 EY 3429 जप्त केला। तहसीलदार संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे। जप्त वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून वाहन मालकाविरुद्ध गौण खनिज नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान शहादा तालुक्यातील विविध नदीपात्रांमधून अवैधरित्या वाळू उपसा आणि वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत। अशा पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवायांचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे। अवैध वाळू वाहतुकी विरोधातील ही कारवाई पुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।